Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of metals and non-metals. बाळांनो लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन स्टडी केलं. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स स्टडी केलं. करेक्ट ना? नाउ विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ठीक आहे? येस. तुम्ही बाळांनो लास्ट इयरला ऍक्टिव्हिटी सिरीज स्टडी केला असणार आहे. बरोबर आहे ना? ऍक्टिव्हिटी सिरीज. ओके, रिॲक्टिव्हिटी जी आहे मेटलची, रिॲक्टिव्हिटी ती कशावरती डिपेंड असते? ओके, तर ह्या ऍक्टिव्हिटी सिरीज वरती. बरोबर आहे ना? ओके, ही ऍक्टिव्हिटी सिरीज खूप महत्वाची आहे किंवा काय जी काय रिॲक्टिव्हिटी आहे मेटलची ती खूप महत्वाची आहे, जी तुम्ही 11th मध्ये सुद्धा स्टडी करणार आहे. थोडंसं रिलेशन सांगतो मी. ओके, बाबा ही ऍक्टिव्हिटी सिरीज कसा रोल प्ले करते 11th मध्ये. ठीक आहे ना बाळांनो? 11th मध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत काय आहे? एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. एस ब्लॉक एलिमेंट्स, तिथं परत रिॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, डी ब्लॉक एलिमेंट्स आहे, एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे. ठीक आहे, एस पी, ठीक आहे, डी एफ, हे सगळे एलिमेंट्स आहेत परत तिथं बाळांनो तुम्हाला. ओके, आणि त्याची रिॲक्टिव्हिटी तुम्हाला नोन असली पाहिजे. आणि हा काय आहे? एक बेस आहे तुम्हाला. ओके, त्याची रिॲक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी. करेक्ट ना? ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन रेडॉक्स रिॲक्शन आहे. रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक आहे बाळांनो तुम्हाला होल. ठीक आहे, 11th मध्ये टॉपिक आहे हा. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ह्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये परत तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, मेटलचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल बाळांनो तिथे तुम्हाला स्टडी करायचं आहे. म्हणजेच काय की एखादी एलिमेंट किती फास्ट इलेक्ट्रॉन डोनेट करतो, किती फास्ट इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करतो. हे कशावरती डिपेंड असणार? त्याच्या रिॲक्टिव्हिटी वरती डिपेंड असणार. हे तुम्हाला परत कुठं इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात येते? ठीक आहे, पुढे जाऊन परत मेटलर्जी पण आहे. मेटलर्जी त्याच्यासाठी एक स्पेशल नेम आहे. टॉपिक्स, एक स्पेशल टॉपिक दिलेला आहे, दॅट इज जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स. थोडासा बिगर आहे. ठीक आहे ना? पण काय खूप इझी टॉपिक आहे तसं. ठीक आहे ना? ही ऍक्टिव्हिटी सिरीज जी आहे ती पुढे जाऊन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज होणार आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ठीक आहे, ह्या लेवलला तुम्हाला आता ही रिॲक्टिव्हिटी सिरीज जी दिलेली आहे किंवा ऍक्टिव्हिटी सिरीज जी दिलेली आहे ती फ्यू एलिमेंट्स आहेत. ओके, तिथं जाऊन एलिमेंट्स परत काय एक्स्ट्रा एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. 11th मध्ये परत एलिमेंट्स ऍड होणार आहेत. बरोबर आहे ना? म्हणजेच काय इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला जाऊन 11th मध्ये स्टडी करायची, जी की खूप महत्वाची आहे टू स्टडी दीज टॉपिक्स. रिपीटिंग. ठीक आहे. मग स्टार्ट करूया आपण. ही ऍक्टिव्हिटी सिरीज जी आहे त्याची जी ट्रिक आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगणार आहे मी, की ही ऍक्टिव्हिटी सिरीज लक्षात कसं ठेवायचं. तुम्हाला आता नोन आहे ऍक्टिव्हिटी सिरीज ऑलरेडी. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कुठे जाऊया? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स कडे जाऊया. ठीक आहे ना? हायेस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट इन ऍक्टिव्हिटी सिरीज कुठला आहे? पोटॅशियम. पोटॅशियम इज हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे ना? हे इथपर्यंत जर तुम्ही लक्षात ठेवलं इझिली, ठीक आहे ना? तर काय तुम्हाला बरेच एलिमेंट्सची रिॲक्शन्स ज्या आहेत त्या समजतील इझिली. लक्षात येते का बघा? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बरोबर आहे ना? ॲल्युमिनियम अँड later on what? Zinc. पोटॅशियम इज हायली रिॲक्टिव्ह. later on सोडियम, देन कॅल्शियम, देन मॅग्नेशियम. बघा, मॅग्नेशियमच्या अगोदर कॅल्शियम येतो, कारण काय पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप सेकंड एलिमेंट्स मध्ये, बरोबर आहे ना, मॅग्नेशियम नंतर कोण येतो? कॅल्शियम येतो. म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम जो आहे, बरोबर आहे ना, तो मोर रिॲक्टिव्ह असणार आहे, कारण काय लास्ट सेल इलेक्ट्रॉन जो आहे तो मोर अवे आहे फ्रॉम दी न्यूक्लियस. आर यू गेटिंग? ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येतो? मग ॲल्युमिनियम येतो आणि देन झिंक येतो. करेक्ट ना? इथपर्यंत तुम्हाला पार्ट पाहिजे ही सिरीज. समजते ना? पार्ट अंडरस्टूड, कारण हे रिड्युसिंग एजंट्स म्हणून यूज केले जातात. रिड्युसिंग एजंट्स. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये झिंक खूप महत्वाचा आहे, ॲल्युमिनियम खूप महत्वाचा आहे. ठीक आहे ना? स्टार्ट करूया आपण. दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हेडिंग द्या, केमिकल प्रॉपर्टीज.
ऑफ मेटल्स. मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायचं अगोदर, ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट बघा. ओके, मेटल्स जे आहेत, मेटल्स कसे आहेत सांगा बरं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत का. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मीन्स दे फॉर्म पॉझिटिव्ह आयन, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन, बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. लक्षात येते. ओके, काय फॉर्म करतात, पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात. लाईक मेटल एस फॉर्म्स Mn++ n इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. ओके, हा काय आहे, कॅटायन आहे. म्हणून त्या मेटल्सला काय म्हणलं जातं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असं म्हणलं जातं. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स घ्या तुम्ही. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स मध्ये कोण येतात, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1. इट डोनेट इलेक्ट्रॉन, ओके, टू फॉर्म Li plus, ओके, प्लस 1 इलेक्ट्रॉन. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन डोनेट का करतात, ओके, टू अक्वायर द नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. समजते का. वाय दे लूज इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन्स का लूज करतात ते, ओके, कारण काय, ओके, दे बिकम स्टेबल by acquiring electronic configuration of nearest noble gas. ठीक आहे ना. नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करण्यासाठी, ओके, ते जनरली काय करतात, ठीक आहे, नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करण्यासाठी जनरली ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आता बघा, लिथियम जो आहे, ओके, तो कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करतो, डेफिनेटली, ओके, हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. करेक्ट. हेलियमचं सुद्धा काय आहे, ॲटॉमिक नंबर 2 आहे हेलियमचा, ठीक आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 येणार आहे. समजते हे. ओके, मग सोडियम कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करेल, त्याच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सोडियमच्या. सी हियर, सोडियम 2 8, okay, 1. Correct. It acquires electronic configuration of what, neon. त्याचा नियरेस्ट नोबल गॅस कुठला आहे, निऑन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, समजलं हे. येस, हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8. दॅट इज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात येते. पोटॅशियम 2 8 8 1 आहे. करेक्ट. It acquires nearest noble gas electronic configuration, okay, that is of argon 2 8 8. हे कोणाचं कॉन्फिगरेशन आहे, डेफिनेटली आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 8. कॅल्शियम 2 8 8 2. डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे ना. ओके, येस, कारण 2 इलेक्ट्रॉन का डोनेट करतो आता किंवा लूज करतो, कारण काय, इट अक्वायर्स द नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात ठेवा, नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, किंवा नोबल गॅसेस काय असतात, स्टेबल असतात. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डेफिनेटली स्टेबल आहे. आलं लक्षात. मग हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे, परत आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो दिस इज स्टेबल. मग स्टॅबिलिटी पर्पज दे डोनेट इलेक्ट्रॉन और लूज इलेक्ट्रॉन. ओके, हे तुम्हाला आयोनिक बॉन्ड मध्ये स्टडी करायचं वळण परत कुठं, ओके, केमिकल बॉन्डिंग मध्ये. ओके, इस बॉन्डिंग मध्ये स्टडी करायचंय 11th मध्ये केमिकल बॉन्ड तुम्हाला फॉर्म करायचा आहे. त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होतो, इथं आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. आयोनिक बॉन्ड बाय लुझिंग इलेक्ट्रॉन, बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. समजतंय ना. जसं मेटल डोनेट करतात ना इलेक्ट्रॉन, तसं नॉन मेटल जे आहेत ना, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल, ते ऍक्सेप्ट करतात इलेक्ट्रॉन टू अक्वायर दी नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. इथंच दाखवतो थोडंफार तुम्हाला मी. एसएसओ की फ्लोरीन आहे सपोज, ओके, 2 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो टू फॉर्म F मायनस. करेक्ट. 2 8. म्हणजे ह्याच्या अपोजिट, मेटलच्या अपोजिट कोण असतात, नॉन मेटल्स असतात. आलं लक्षात. ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि काय, या दोन्ही मध्ये जो आहे आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. ह्या दोन्ही मध्ये काय, एस इथे दाखवतो थोडंसं मी, आयोनिक बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, सपोज Na आहे, करेक्ट,
donate electron to form Na plus electron. Cl बरोबर आहे ना? ओके yes. Accept the electron. ऍक्च्युअली Cl जो आहे ना Cl2 च्या फॉर्म मध्ये राहतो आणि तो हाफ घेतो. हाफ Cl2 म्हणजे काय? एकच Cl झाला. which form Cl minus plus सॉरी इथे कुठला इलेक्ट्रॉन नसतो. करेक्ट. हे तुम्ही 10th मध्ये स्टडी केले बाळांनो. Na plus Cl minus जो आहे तो काय फॉर्म करतो? एक आयोनिक बॉन्ड फॉर्म करतो. हे स्टडी केलेलं आहे तुम्ही. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजे दोन्ही अपोजिट रिएक्शन. एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो तर दुसरा काय असतो? इलेक्ट्रो निगेटिव्ह असतो. समजलं हे? येस. की बाबा हे आयन्स का फॉर्म होतात? तर ते काय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत. मेटलचे आयन्स का फॉर्म होतात? पॉझिटिव्ह आयन्स फॉर्म होतात म्हणून त्याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणायचं. समजलं हे? ठीक आहे. आता हे जे एलिमेंट्स आहेत ओके ते वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत कसे रिएक्ट होतात, वेगवेगळ्या मॉलिक्यूल सोबत कसे रिएक्ट होतात, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. आलं लक्षात हे बाळांनो? ठीक आहे ना? फर्स्ट रिएक्शन घ्या. ओके रिएक्शन विथ ऑक्सिजन. ठीक आहे ना? ओके त्याला फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड म्हटले. रिएक्शन विथ ऑक्सिजन. Reaction with oxygen, formation of metal oxides. Formation of metal oxides. आलं लक्षात हे? ठीक आहे बघूया आपण. आता जर पिरियडिक टेबल मध्ये पाहिलं आपण ओके तर 75% काय आहेत बाळांनो? मेटल्स आहेत. जनरली जर पाहिलं आपण 75% मेटल्स and these almost all metals reacts with oxygen. बघा ऑक्सिजन सोबत सगळेच रिएक्ट होतात. ऑलमोस्ट ऑल काय? ओके यस फ्यू एलिमेंट्स सोडले तर ओके तर ऑलमोस्ट ऑल रिएक्ट होतात आणि काय फॉर्म करतात? मेटल when reacts with oxygen okay to form metal oxide. काय फॉर्म करतात ते? मेटल फॉर्म करतात, ऑक्साइड फॉर्म करतात. ठीक आहे ना? ओके आता ऑक्सिजन घेते वेळेस O2 घ्यावं लागेल तुम्हाला. समजतंय ना? ओके आता मेटलच्या व्हॅलन्सीवर डिपेंड आहे त्याची बॅलन्सिंग काय असणार आहे आणि बॅलन्सिंग तुम्हाला रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे ना? ओके MO मेटल ऑक्साइड्स फॉर्म करतात. ठीक आहे. आता मेटल जो आहे ओके तो सोडियम असू शकतो, S ब्लॉक एलिमेंट्स असू शकतात, D ब्लॉक एलिमेंट्स असू शकतात किंवा काय सम मेटल्स P ब्लॉक एलिमेंट्स सुद्धा असू शकतात. करेक्ट ना? ओके आणि त्याची व्हॅलन्सी कसं ठरवायचं हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं. जसं की लिथियम आहे सपोज. लिथियमची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. त्याचा फॉर्म्युला कसा ठरवायचा? तर व्हॅलन्सीवरून ठरवायचा. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म होईल सांगा बरं? yes Li2O करेक्ट. सोडियम when reacts with what? oxygen. ठीक आहे 1 आणि here it is 2. काय फॉर्म होतो? Na2O. समजते? पोटॅशियम प्लस ऑक्सिजन 1 2 which forms what? K2O. ठीक आहे ना? ओके मॅग्नेशियम जर रिएक्ट होत असेल तर मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे. दोन्ही काय आहेत? सेम आहेत 2s2 याचा अर्थ MO इज द फॉर्म्युला. बरोबर आहे ना? ओके M2O2 लिहायचं नाही इथं. M2O2 लिहायचं नाही गरज, कारण का दोन्हीची व्हॅलन्सी जर सेम असेल ओके तर फॉर्म्युला जो आहे जो रेशो होणार आहे तो 1:1 लिहू शकतो तुम्ही. शकताय दोन्हीचा रेशो सेम आहे. 2/2 म्हणजेच किती आहे? 1/1 लिहू शकतो आपण. येते लक्षात हे? ठीक आहे. yes मॅग्नेशियम असेल तर Mg. कॅल्शियम 2 आहे व्हॅलन्सी, ऑक्सिजन 2 आहे व्हॅलन्सी, काय होईल? कॅल्शियम ऑक्साइड. बरोबर आहे का हे? येस ह्या व्हॅलन्सीवरून तुम्ही फॉर्म्युला ठरवायचा. खूप इझी आहे. ठीक आहे. ॲल्युमिनियम असेल सपोज, ॲल्युमिनियम करेक्ट ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाला. इथं ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी काय असते? 3 आणि ऑक्सिजनची किती असते? 2. फॉर्म्युला काय होईल मग? Al2O3. हे स्टडी केलंय आपण ऑलरेडी. बरोबर आहे ना? ओके मग फॉर्म्युला काय फॉर्म करायचा? ओके आणि सॉरी रिएक्शन मध्ये ओके फॉर्म्युला कसा लिहायचा? ठीक आहे ना? ओके हे कशावरनं ठरतं? व्हॅलन्सीवरनं. आलं लक्षात? मग त्याच्यावरनं आपण बॅलन्सिंग स्टडी करतो. समजलं ना? तुम्हाला एकदा फॉर्म्युला समजला
ओके, मग ते बॅलन्स कसं करायचं, काय फॉर्म होतं हे समजल्यानंतर बॅलन्स कसं करायचं हे इझिली समजतं. ठीक आहे ना. बॅलन्सिंग कडे अजून जात नाही आपण, बॅलन्सिंग आपण ओके नेक्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना. बघूया आपण फर्स्ट फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. म्हटलं मेटल आणि ऑक्सिजन ज्यावेळेस रिॲक्ट होतील त्यावेळेस मेटल ऑक्साइड फॉर्म होतो. ओके, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय, पोटॅशियम अँड सोडियम. पोटॅशियम आणि सोडियम जे आहेत ओके ते विग्रसली रिॲक्ट होतात ऍट रूम टेम्परेचर. बरोबर आहे ना. ओके, विग्रसली रिॲक्ट होतात बघा. ओके, ऑक्सिजन सोबत ओके एअर मध्ये जर ठेवलं, हे एअर मध्ये जर एक्सपोज केलं, एअर मध्ये कोण असतो, O2 असतो, ते इझिली ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात. म्हणजेच काय, दे विग्रसली रिॲक्ट. विग्रसली म्हणजे काय, खूप एक्सप्लोजिव्हली. समजतंय ना. खूप कशा म्हणतात म्हटलं जातं त्याला, इलेक्ट्रोकेमिकल्स सॉरी ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये ओके ते कशा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, त्याच्यामुळे काय येस ते फास्ट रिॲक्ट होतात. समजतं हे. त्याच्यामुळे काय ह्याला ओपन ठेवलं जात नाही, तर कशामध्ये ठेवलं जातं, ओके तर केरोसिन मध्ये ठेवलं जातं. केरोसिन, बरोबर आहे ना. ओके येस. मग सोडियमची काय रिॲक्शन होणार आहे, Na when reacts with O2. आता O2 घेतला मी. ओके, काय फॉर्म होणार आहे, Na2 ओके SO फॉर्म होणार आहे. Na2O, बरोबर आहे ना. ओके, मग आपल्याला नोन आहे की बाबा हा फॉर्म्युला असा असतो, Na आणि O. करेक्ट. इथं व्हॅलन्सी 1 आहे, इथं व्हॅलन्सी 2 आहे. करेक्ट. तर Na2O हा फॉर्म्युला कसा फॉर्म करायचा हे नोन आहे. इथं ऑलरेडी ऑक्सिजन 2 आहेत, बरोबर आहे ना. ओके, मग किती सोडियम घ्यावे लागतील, फॉर्म्युल्यामध्ये तर सोडियम किती आहे, 2 आहे. त्याची व्हॅलन्सी किती आहे, येस लक्षात येते का बघा तुमच्या, व्हॅलन्सी किती आहे त्याची सोडियमची, येस एका ऑक्सिजनला 2 सोडियम लागतात, तर 2 ऑक्सिजनला किती लागतात, डेफिनेटली 4 लागतात. ओके, मग इथं बॅलन्स करते वेळेस हे कसं करायचं बॅलन्सिंग, ओके तुम्हाला अजून समजत नसेल ओके तर मी तुम्हाला ओके पुढे शिकवणार आहे, डोंट वरी. येस, मी फक्त रिॲक्टिव्हिटी दाखवतोय तुम्हाला की बाबा सोडियम कसं, सोडियम पासून ओके सोडियमचा ऑक्साइड कसा फॉर्म होतो, दॅट वे आर स्टडींग नाउ. समजतं हे. ठीक आहे. येस, काय फॉर्म होतो मग Na2O फॉर्म होतो. ठीक आहे. पोटॅशियम सोबत रिॲक्ट केलं, ओके येस पोटॅशियम सॉरी पोटॅशियम सोबत जर रिॲक्ट केलं आपण ओके तर सेम लागणार आहे इथं सुद्धा O2 which forms what, yes twice K2O. this is the formula. रिपीटिंग. ठीक आहे. सोडियम सोबत पोटॅशियम सोबत कसं रिॲक्शन होते ओके. आणि येस महत्वाचं काय इथं, केरोसिन मध्ये का ठेवतात, कारण ते काय मोर रिॲक्टिव्ह आहेत. हे स्टडी केलंय तुम्ही, केरोसिन ऑइल मध्ये ठेवलं जातं त्याला. केरोसिन ऑइल माहिती आहे ना सर्वांना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. रिॲक्शन ऑफ मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम जो आहे थोडासा लेस रिॲक्टिव्ह एज कम्पेअर टू दी पोटॅशियम अँड सोडियम, बरोबर आहे ना. ओके, मग ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करण्यासाठी मॅग्नेशियमला बर्न करावं लागेल किंवा हीट करावं लागेल, बरोबर आहे ना. मॅग्नेशियमला हीट केलं किंवा बर्न केलं ओके तरच रिॲक्शन होते. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेशियम when reacts with oxygen okay which forms, heating केलं आपण, हीट साइन लक्षात ठेवा, दिस साइन मीन्स हीट साइन. करेक्ट, किंवा बर्न करावं लागेल तुम्हाला. ओके, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते, 2 ऑक्सिजन आहे तिथं तर 2 मॅग्नेशियम लागतील, which forms twice MgO. बघा दोन्हीचे फॉर्म्युलेज डिफरंट आहेत, इथं फॉर्म्युला डिफरंट आहे, इथं फॉर्म्युला डिफरंट आहे. मॅग्नेशियम ऑक्साइड फॉर्म होतो. ओके, कंडिशन समजली तुम्हाला. ओके, तर काय करावं लागतं, इथं हीट करावं लागतं. इथे हीट करायची गरज नाही, नो नीड टू हीट. ऑलरेडी ते कशा आहेत, मोर रिॲक्टिव्ह आहेत, ते डायरेक्ट रिॲक्ट होतात. इथं मात्र तुम्हाला हीट केल्याशिवाय तो मॅग्नेशियम रिॲक्ट होत नाही. आलं लक्षात, लेस रिॲक्टिव्ह. ह्याच्यावरनं समजतं आपल्याला की बाबा तो किती रिॲक्टिव्ह आहे. समजलं, त्याला एनर्जी द्यावं लागतं आपल्याला हीट सॉरी रिॲक्ट होण्यासाठी. क्लिअर आहे हे. येस. रिॲक्शन ऑफ आयर्न. कॅल्शियमची पण रिॲक्शन दाखवू शकता सेम वे ना, बरोबर आहे ना. ओके, आता कॅल्शियम जो आहे तो मॅग्नेशियम पेक्षा मोर रिॲक्टिव्ह असतो. which forms what, twice calcium oxide. कॅल्शियम ऑक्साइड. समजते हे. नेक्स्ट रिॲक्शन कडे जाऊया, फेरसची रिॲक्शन. आता फेरस पण लेस रिॲक्टिव्हच आहे, बरोबर आहे ना. ओके, पण काय तो एक्सपोज जर केला आपण, आयर्न जर एक्सपोज केला, तुम्ही रस्टिंग माहिती आहे तुम्हाला, रस्टिंग आयर्न जर आपण ओके एस एअर मध्ये एक्सपोज केला ओके तर काय तो आयर्न जो आहे ओके तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट व्हायला सुरुवात होते.
ठीक आहे ना. आयर्न रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. आता आयर्न जो आहे तो दोन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, एक तर Fe2+ मध्ये असणार आहे किंवा Fe3+ मध्ये असणार आहे. दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये किंवा दोन्ही आयन्स मध्ये तो कंपाऊंड फॉर्म करतो. ओके, जनरली कंपाऊंड कुठला फॉर्म करतो तो, तर Fe3O4 फॉर्म करतो. Fe3O4. त्याच्यामध्ये दोन कंपाऊंड्स एक्झिस्ट असतात. एक असतो FeO आणि दुसरा असतो Fe2O3. Fe2O3. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. Fe इथं कशामध्ये आहे, +2 मध्ये आहे आणि इथं Fe कशामध्ये आहे, Fe +3 मध्ये आहे. +2 मध्ये आणि काय +3 मध्ये. समजलं हे? ओके, आयर्न +2 आणि आयर्न +3. करेक्ट. आता इथं बॅलन्सिंग वगैरे केलेलं नाहीये. बॅलन्सिंग रिॲक्शन जर पाहिलं पण, ओके, तर ट्वाइस F लागतात, Fe लागतात, बरोबर आहे ना. ओके, when reacts with twice O2 which forms what, FeO आणि Fe2O3 असं लिहितो आपण त्याला, किंवा त्यालाच असं पण लिहिलं जातं. ओके, Fe3O4. 4 ऑक्सिजन्स आणि 3 काय आहेत, Fe आहेत. आता हे Fe ची बॅलन्सिंग होत नाही ना इथं. ओके, किती घ्यावे लागतील Fe, 3 घ्यावे लागतील. करेक्ट, 3 Fe घ्यावे लागतील. समजलं हे? ठीक आहे ना. ओके, एक Fe +2 मध्ये आहे आणि दुसरा Fe कशामध्ये आहे, +3 मध्ये आहे. हे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा विचारलं जातं. इव्हन कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा वळण हे विचारलं जातं तुम्हाला. लक्षात येते हे? ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघूया. ओके, नेक्स्ट रिॲक्शन कुठली आहे, कॉपरची रिॲक्शन. ठीक आहे, कॉपर सुद्धा मेटलच आहे. ओके, पण तो लेस रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू दी अदर मेटल्स. कॉपर कसं आहे, लेस रिॲक्टिव्ह. तो डायरेक्ट ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होत नाही, त्याला हीट करावं लागतं. ठीक आहे ना. ओके, प्रोलॉंग्ड हीटिंग म्हणतो त्याला आपण. ओके, प्रोलॉंग्ड हीटिंग म्हणजे काय, येस, हाय हीटिंग. समजते? येस. कॉपर when reacts with oxygen which forms, ओके, CuO. ठीक आहे, दोन ऑक्सिजन आहेत. ओके, तर दोन कॉपर घ्यावे लागतील, दोन काय होतील, CuO फॉर्म होतील. करेक्ट. ठीक आहे. हीट काय सांगितलं तुम्हाला, प्रोलॉंग्ड हीटिंग सांगितलेलं आहे. आणि दिस इज कॉल्ड एज, ओके, येस, ब्लॅक. ठीक आहे, सॉलिड ब्लॅक म्हणू शकता त्याला, सॉलिड ब्लॅक. ब्लॅक कलरचा एक सॉलिड फॉर्म होतो थोडक्यात. समजतंय हे? येस. आता ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार केला आपण, ओके, सो ऑक्सिडेशन स्टेट आपली तुम्हाला अजून कन्सेप्ट नाहीये, तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शन मध्ये कन्सेप्ट येणार आहे. ठीक आहे ना. हा +2 मध्ये एक्झिस्ट असतो आणि हा -2 मध्ये. ओके, ह्या चार्जेसलाच काय म्हणायचं, ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे ना. ओके, काय हा, ऑक्सिडेशन स्टेट. तुम्ही ऑक्सिडेशन रिडक्शन थोडंफार स्टडी केलेलं आहे. ठीक आहे ना. ओके, त्याच्यावरचा जो काही चार्ज आहे त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन स्टेट, किंवा त्यालाच ऑक्सिडेशन नंबर सुद्धा म्हटलं जातं. ऑक्सिडेशन नंबर हे रेडॉक्स रिॲक्शन मध्ये स्टडी करायचं. आर यू गेटिंग? ठीक आहे ना. ओके, येस. नेक्स्ट बघूया आता, नेक्स्ट पॉइंट. नोबल मेटल हा एक कन्सेप्ट तुम्ही ऐकलं असणार आहे. नोबल मेटल्स, करेक्ट ना. नोबल मेटल्स किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इनर्ट मेटल्स. ठीक आहे. नोबल मेटल्स काय असतात किंवा इनर्ट मेटल्स काय असतात, ओके, दोज आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स दी, ओके, येस, व्हॉट, ॲटमॉस्फिरिक गॅसेस. त्याच्यामध्ये ऑक्सिजन मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट, ओके, कुठले आहेत, गोल्ड. ठीक आहे ना. ओके, येस, सिल्वर, प्लॅटिनम. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे काय आहेत, नोबल मेटल्स आहेत. नोबल मेटल्स म्हणजेच काय, ओके, येस, अनरिॲक्टिव्ह किंवा लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. नोबल मेटल्स किंवा लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. लक्षात येते? ऑक्सिजन सोबत, ठीक आहे ना. ओके, किंवा दुसऱ्या गॅसेस सोबत ते इझिली रिॲक्ट होत नाही किंवा कंबाईन होत नाही. अशा मेटल्सला काय म्हणायचं, नोबल मेटल्स. समजलं हे? आता ही मेटल ऑक्साइडची काय लेअर जी फॉर्म होते ना वळण, ओके, कशावरती, मेटल सरफेस वरती. सी हियर, ओके, सपोज दिस इज द मेटल, व्हेन एक्सपोज टू द एअर. एअर मध्ये काय केलं आपण, एक्सपोज केलं. एअर मध्ये कोण असतो, ऑक्सिजन असतो.
Okay, it forms what? A layer on metal surface. ठीक आहे, हा छोटा झाला, हा मोठा झाला. ओके, सेमच आहे, समजून घ्या. ठीक आहे ना. ओके, अशी काय होते, लेयर फॉर्म होते, ऑक्साइड लेयर फॉर्म होते. If this oxide layer is protective, if this oxide layer is protective, then further oxidation is not possible. Further oxidation is not possible. आता हे जनरली कुठल्या मेटलच्या बाबतीत होतं, जे लेस रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. लेस रिएक्टिव्ह मेटल्स, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओके, एस ह्या कंपाऊंडच्या बाबतीत नाही तर काय, एस तर फेरस, ॲल्युमिनियम, बरोबर आहे ना. ओके, किंवा कॉपर, लक्षात येते का बघा. ओके, फेरस, ॲल्युमिनियम, कॉपर, झिंक. ओके, जनरली ॲल्युमिनियम, आयर्न आणि झिंकच असतात. ॲल्युमिनियम, ओके, एस फेरस आणि काय, झिंक. एकदा का लेअर फॉर्म झाली, ओके, त्याच्या सरफेस वरती, ओके, तर फर्दर जी आहे करोजन किंवा काय, त्याला करोजन म्हटलं जातं, बरोबर आहे ना. ऑक्साइड लेअर जी फॉर्म होते, ओके, त्यालाच आपण करोजन म्हणतो. करोजन तुम्ही थोडंफार स्टडी केलेलं आहे, करेक्ट. मग ती सरफेस वरची लेअर ज्यावेळेस वॉश आउट होते, त्यावेळेस फर्दर करोजन होतं. मग ॲल्युमिनियम आपण पाहिलंय की बाबा इलेक्ट्रिक वायर साठी यूज करतात. ओके, आणि काय, नंबर ऑफ इयर्स, ओके, ते ऍज इट इज राहतात ॲल्युमिनियमच्या वायर्स. का राहतात? कारण काय, येस, त्या ॲल्युमिनियमच्या वायर्स वरती, ओके, काय होते, एक लेअर फॉर्म होते, ऑक्साइड लेअर. ओके, and this oxide layer is protective. Al2O3 ही लेअर फॉर्म झालेली असते ऑक्साइडची, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. फर्दर ज्यावेळेस जोपर्यंत त्याला वॉश आउट करत नाही किंवा का जी वॉश आउट होत नाही, ओके, तोपर्यंत ती लेअर, ओके, ऍज इट इज राहते. अँड दॅट लेअर प्रोटेक्ट दी एस फर्दर ऑक्सिडेशन. फर्दर ऑक्सिडेशन पासून मेटलला प्रोटेक्ट करते. ऑक्सिजन मध्ये जाऊ शकतो का लेअरच्या मध्ये? नाही जाऊ शकत. समजलं ना. ओके, मग एकदा का मेटल ऑक्साइड लेअर फॉर्म झाली सरफेस वरती, हे बघायचं आपल्याला पुढे. ओके, कशामध्ये, करोजन मध्ये स्टडी करायचे. समजलं हे? ठीक आहे ना. ओके, आता मेटल ऑक्साइड जे आहेत ते जनरली वर्ड आला की एक्सेप्शन असतात. जनरली मेटल ऑक्साइड्स आर insoluble in water. वॉटर मध्ये कशा आहेत जनरली, ओके, मेटल ऑक्साइड्स इनसॉल्युबल, बट ओके, ग्रुप फर्स्ट आणि सेकंड ऑक्साइड जे आहेत किंवा काय, येस, ग्रुप फर्स्ट अँड, ओके, येस, सेकंड मेटल ऑक्साइड्स आर soluble in water. ठीक आहे ना. वॉटर मध्ये ते कसे आहेत, सॉल्युबल आहेत, बरोबर आहे ना. ओके, येस, मीन्स सपोज Na2O when reacts with H2O सोबत रिएक्ट केला, ओके, तर काय फॉर्म करतात, NaOH फॉर्म करतात. समजते का? ओके, काय फॉर्म करतात, NaOH. ओके, आता इथं रिएक्शन ज्यावेळेस होते या दोन्ही मध्ये, त्यावेळेस काय की मेटल हायड्रॉक्साइड फॉर्म होतो, बरोबर आहे ना. दिस इज कॉल्ड एज सोडियम हायड्रॉक्साइड. व्हेरी इम्पॉर्टंट, सोडियम हायड्रॉक्साइड फॉर्म होतो इथं. ठीक आहे ना. किती वॉटर मॉलिक्युल्स लागतील बघा इथं. ठीक आहे, एक वॉटर, ती आता बॅलन्सिंग जे आहे, ओके, ते आपण नंतर स्टडी करणार आहे. ओके, H2O, इथं ऑक्सिजन आहे ना ऑलरेडी, एक वॉटर मॉलिक्युल एकच लागेल, करेक्ट. 2 Na आहेत म्हणून काय, NaOH लिहिलं. अंडरस्टूड. ठीक आहे, हे जे हायड्रॉक्साइड आहेत NaOH वॉटर मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये असतात, H2O मध्ये, ओके, कुठल्या फॉर्म मध्ये असतात, ओके, तर Na प्लस OH मायनस, त्याला काय लिहितो आपण, ॲक्वियस. हे ॲक्वियस का लिहिलं जातं, ओके, ते आपल्याला पुढे स्टडी करायचंय. ॲक्वियस म्हणजे तो एक हायड्रेट असतो असा. ठीक आहे ना. ओके, असा वॉटर मॉलिक्युल सोबत रिएक्ट झालेला असतो. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे तुम्हाला पुढे समजेल. हे डायपोल्स म्हटलं जातं त्याला. ऑक्सिजन H
ठीक आहे ना. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो आता मी. त्याला म्हणायचं ॲक्वेस. समजलं ना. आतापर्यंत तुम्ही स्टडी केलं असणार की बाबा ॲक्वेस ॲक्वेस असं लिहितो आपण इथं. हे ॲक्वेस असं लिहिलं जातं, ॲक्वेस लिहिलं जातं. हे ॲक्वेस काय आहे नेमकं, तर त्याच्या अराउंडला काय असतं, तसे वॉटर मॉलिक्युल्स असतात. समजलं. हे त्याला ॲक्वेस म्हणतो आपण. क्लिअर. तसंच काय, ओके, पोटॅशियमचा सॉल्ट पण लिहत होतो. ठीक आहे ना. ओके, पोटॅशियम जसं की K2O आहे, H2O सोबत रिॲक्ट झाला की काय फॉर्म करेल तो, ट्वाइस KOH फॉर्म करेल, ट्वाइस KOH. हा काय आहे परत, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. वॉटर मध्ये तो परत कशाच्या फॉर्म मध्ये राहतो, K++OH मायनसच्या फॉर्म मध्ये राहतो, K+OH-. हा ॲक्वेस असतो. ॲक्वेस म्हणजे तो OH मायनस आहे ना. ओके, त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. ऍसिड बेसिस तुम्ही स्टडी केलेला आहे अकॉर्डिंग टू RNS कन्सेप्ट, बरोबर आहे ना. ओके, H+ देत असेल तर ऍसिड म्हणतो आपण, H+ असेल तर काय म्हणतो त्याला, ऍसिड. करेक्ट. आणि OH- देत असेल तर ओके काय म्हणतो आपण, बेस, अकॉर्डिंग टू RNS कन्सेप्ट. इन कशामध्ये, ॲक्वेस सोल्युशन मध्ये. म्हणून या सोल्युशनला आपण बेसिक सोल्युशन म्हणतो. म्हणजे इन वॉटर ठीक आहे, दे फॉर्म अल्कली. आणि हे अल्कली काय आहेत, बेसेस आहेत. ओके, म्हणून त्याला सोल्युशनला आपण अल्कलाइन सोल्युशन म्हणतो. अल्कलाइन सोल्युशन. समजलं ना. म्हणजे कसलं सोल्युशन, बेसिक सोल्युशन. बेसिक सोल्युशन. समजलं हे. ठीक आहे ना. ओके, आता तुम्ही ती ऍक्टिव्हिटी जी आहे, ओके, ऍक्टिव्हिटी बघून घेऊ शकताय. ठीक आहे ना. आता मेटल ऑक्साईडच्या रिॲक्शन्स बघूया आपण. ठीक आहे ना. मेटल ऑक्साईडच्या रिॲक्शन्स ऍक्च्युली सेकंड ग्रुप एलिमेंटचे पण ऑक्साईड्स ह्याच वेने रिॲक्ट होतात. ओके, हे पण लक्षात ठेवा. मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस H2O, ओके, काय फॉर्म करतात, MgOH टेकन ट्वाइस. MgOH, ओके, टेकन ट्वाइस. लक्षात येते हे. ठीक आहे. आणि हे सुद्धा काय असतात, बेसिस असतात. क्लिअर आहे. ठीक आहे ना. ओके. आता आपण ऑक्साईडच्या काय रिॲक्शन्स बघूयात. तर जनरली हे ऑक्साईड जे आहेत ना बाळांनो, ओके, 3 टाईपचे ऑक्साईड्स असतात. ठीक आहे ना. हे ऑक्साईड्स जे आहेत ना, तसं 4 टाईपचे म्हटलं तरी चालेल. हे तुम्हाला पुढे स्टडी करायचंय. ठीक आहे. कुठले ऑक्साईड्स असतात बघा. एक ऍसिडिक ऑक्साईड्स, दुसरा असतो बेसिक ऑक्साईड्स, तिसरा असतो न्यूट्रल ऑक्साईड्स आणि नेक्स्ट अँफोटेरिक ऑक्साईड्स. बरोबर आहे ना. ओके, आता हे न्यूट्रल ऑक्साईड्स, ओके, तुम्हाला जनरली नॉन मेटल्स मध्ये मिळतील. नॉन मेटल ऑक्साईड्स. ठीक आहे ना. ओके, ऍसिडिक ऑक्साईड सुद्धा कुठले आहेत, जनरली नॉन मेटल ऑक्साईड्स. ठीक आहे ना. ओके, जनरली काय असतात, ऍसिडिक. आणि हे दोन्ही मध्ये कुठले, हे अँफोटेरिक आहेत ना. ओके, ते बोथ आहे. ठीक आहे ना. ओके, मेटल प्लस नॉन मेटल. ओके, दोन्ही मध्ये आहेत. ठीक आहे ना. मी आता लिहत नाही. ओके, अँफोटेरिक ऑक्साईड जे आहेत ना, ओके, ते दोन्ही ऑक्साईड्स असणार आहेत. मेटलचे ऑक्साईड्स पण आहेत, नॉन मेटलचे पण. पुढे सांगतो मी तुम्हाला. ऍसिडिक ऑक्साईड्स आपण नॉन मेटल्स मध्ये स्टडी करूया. ओके, मेटल ऑक्साईड जे आहेत ते सगळे कसे असतात, बेसिक असतात. ठीक आहे ना. मेटल ऑक्साईड्स जनरली दे आर बेसिक. आलं लक्षात. न्यूट्रल्स जे आहेत ते नॉन मेटल ऑक्साईड्स असतात, जसे की CO आहे, बरोबर आहे ना. ओके, एक लक्षात ठेवा एक्झाम्पल तुम्हाला. ओके, पुढे येणार आहे. CO जो आहे तो काय आहे, न्यूट्रल ऑक्साईड आहे. आणि CO2 जो आहे तो ऍसिडिक ऑक्साईड आहे. CO2 आणि CO हे दोन्ही नॉन मेटल ऑक्साईड्स आहेत. करेक्ट ना. ते डिटेल मध्ये तुम्हाला 11वीला आणि 12वीला पण स्टडी करायचं. ओके, मग आता आपण मेटल ऑक्साईड्स बघूया फक्त. विच ऑक्साइड्स, मेटल ऑक्साइड्स. मेटल ऑक्साइड्स.
ठीक आहे ना. ओके, तर मेटल ऑक्साईडचे रिॲक्शन्स काय असतील? रिॲक्शन विथ वॉटर. दोन आहे, तुम्हाला आत्ताच पाहिलं आपण. ऍक्शन विथ वॉटर म्हणजे रिॲक्शन विथ वॉटर. वॉटर सोबत काय रिॲक्शन होते मेटल ऑक्साईडची? तर हायड्रॉक्साइड्स फॉर्म करतात. ते काय फॉर्म करतात? जनरली हायड्रॉक्साइड्स फॉर्म करतात. ठीक आहे ना. ओके, जसे की मॅग्नेशियम आहे. Magnesium, okay, is oxide, reacts with H2O, which forms what? MgOH taken twice. त्याला म्हणायचं मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे ना. ओके, आता अल्कली मेटल्स जे आहेत, पोटॅशियम असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, बरोबर आहे ना. ओके, येस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. ओके, या तिन्हीचे ऑक्साइड्स, ओके, ऑक्साइड्स कशा आहेत? सॉल्युबल इन वॉटर. सॉल्युबल इन वॉटर. ठीक आहे ना. ओके, आणि जर तुम्ही ॲल्युमिनियमचे ऑक्साइड्स घेतला, बरोबर आहे ना, कॅल्शियमचे ऑक्साइड्स घेतला, तर ते कशा आहेत? इनसॉल्युबल इन वॉटर. झिंकचे ऑक्साइड्स इनसॉल्युबल इन वॉटर. ठीक आहे ना. ओके, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, झिंक या तिन्हीचे ऑक्साइड्स जर घेतलं, ओके, जनरली असे नंबर ऑफ ऑक्साइड्स असणार आहेत. थोडे एक्झाम्पल्स म्हणून घेतलं तुम्हाला हे. येस, ऑक्साइड्स कसे आहेत? इनसॉल्युबल आहेत. इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल इन वॉटर. ठीक आहे. आता काय ऑक्साइड्स बेसिक आहेत, बरोबर आहे ना, आणि काय ऑक्साइड्स हे अँफोटेरिक आहेत. ठीक आहे ना. ओके, येस, बेसिक ऑक्साइड्स. बेसिक ऑक्साइड्स, करेक्ट. बेसिक ऑक्साइड्स मध्ये कोण येतात? Na2O, K2O, MgO. ठीक आहे ना. ओके, कॅल्शियम ऑक्साइड. हे सगळे कसे आहेत? बेसिक ऑक्साइड्स आहेत. कशा आहेत? बेसिक ऑक्साइड्स. दुसरा आहे अँफोटेरिक ऑक्साइड्स. अँफोटेरिक ऑक्साइड्स. आता ह्याला बेसिक का म्हटलं की वॉटर मध्ये काय फॉर्म करतात? ते बेसिस फॉर्म करतात. बेसिस फॉर्म करतात म्हणजेच थोडक्यात काय? OH मायनस आयन फॉर्म करतात. समजलं ना. OH मायनस आयन फॉर्म करतात. हे पाहिलं आपण आताच रिएक्शन वॉटरची. ओके, येस, हा NaOH फॉर्म करतो. ठीक आहे ना. KOH फॉर्म करतो. MgOH टेकन ट्वाइस फॉर्म करतो आणि कॅल्शियम OH टेकन ट्वाइस फॉर्म करतो. हे असे काय बेसिस आहेत, बरोबर आहे ना. ओके, येस, बेसिस का? कारण काय? वॉटर मध्ये ऍड केलं की हे OH मायनस देतात. समजते का? ओके, OH मायनस देतात. ओके, तर जनरली इनसॉल्युबल, ओके, कुठले असतात? तर कॅल्शियमचे. कॅल्शियम जनरली हा OH मायनस देत नाही. ओके, मॅग्नेशियम पर्यंत. ओके, तरी सुद्धा हा काय? बेसिक ऑक्साइड आहे, बरोबर आहे ना. ओके, स्ट्रॉंग हिटिंग वगैरे केलं, ओके, तर काय? तो रिॲक्ट होतो. आणखीन एक महत्वाचं रिझन काय? तर ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे ना. ओके, ऍसिड सोबत काय होतात? रिॲक्ट होतात. अँफोटेरिक ऑक्साइड्स काय असतात? Amphoteric oxides are those oxides which react both with acids as well as bases. ठीक आहे ना. ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतात आणि बेसिस सोबत पण रिॲक्ट होतात. अशा ऑक्साइड्सला म्हणायचं अँफोटेरिक ऑक्साइड्स. ठीक आहे. आता हे जे ऑक्साइड्स आहेत, सपोज आपण काय घेतलं? कॅल्शियम ऑक्साइड घेतलं. कॅल्शियम ऑक्साइड कशासोबत रिॲक्ट करा? H2O सोबत, करेक्ट, विच फॉर्म्स व्हॉट? कॅल्शियम OH टेकन ट्वाइस. समजते का? कॅल्शियम OH टेकन ट्वाइस. वॉटर सोबत रिॲक्ट केलं आहे, हे सस्पेन्शन राहणार आहे ऍज इट इज. आता वॉटर सुद्धा अँफोटेरिक असतो, लक्षात ठेवा. वॉटर सुद्धा काय आहे? अँफोटेरिक. हे तुम्हाला पुढे स्टडी करायचं आहे, आता नाही. फक्त आपल्याला बेसिस आणि ऑक्साइड्स रिलेटेड स्टडी करायचं आहे, मेटलचे ऑक्साइड्स. ठीक आहे ना. वॉटरला लक्षात ठेवा फक्त, तो सुद्धा कसा आहे? अँफोटेरिक आहे. येस, तो ऍसिड सोबत रिॲक्ट होतो, बेसिस सोबत रिॲक्ट होतो, किंवा काय ऍसिड म्हणून ऍक्ट होतो, बेस म्हणून सुद्धा ऍक्ट होतो तो वॉटर. ठीक आहे. येस, बघूया आपण बेसिक नेचर कसं आहे, कसं डिफाइन करायचं. ओके, ऍक्शन विथ ऍसिड, रिॲक्शन विथ ऍसिड.
ऍसिड सोबत कसे रिॲक्ट होतील? डेफिनेटली ते बेसिस असतील तर ऍसिड सोबत रिॲक्ट होणार आहेत. करेक्ट. आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. ओके, कुठली रिॲक्शन असते ही? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजेच काय? ऍसिड प्लस बेस which forms salt plus water. ही अशी रिॲक्शन होते. बरोबर आहे ना? ऍसिड प्लस बेस रिॲक्ट्स टू फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर, किंवा ऍसिड बेस कसंही लिहू शकता तुम्ही, नो डाऊट. ओके, सपोज कॅल्शियम ऑक्साईड घेतला. हा काय आहे? बेस आहे. बरोबर आहे ना? बेसिक ऑक्साईड म्हणतो त्याला आपण. बेसिक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ सपोज HCl. HCl सोबत रिॲक्ट केलं. काय फॉर्म करतो तो? कॅल्शियम क्लोराइड प्लस H2. This is salt. This one water. Salt plus water. Base plus acid. बेसिक ऑक्साईड काय झालं? बेस झाला. अशी रिॲक्शन होत असेल तर काय म्हणू शकतो? इट इज अ बेस. आर यू गेटिंग? ठीक आहे. MgO रिॲक्ट करा. MgO when reacts with twice HCl. HCl काय आहे परत? ऍसिड आहे. Which forms MgCl2 plus what? H2O. करेक्ट ना? सॉल्ट काय झालं? सॉल्ट आणि वॉटर फॉर्म झालं. Al2O3. आता इथं इम्पॉर्टंट काय आहे बघा. ओके, हा Al2O3, आता हे वरचे काय होते? बेसिक ऑक्साइड्स होते. ओके, Al2O3 करेक्ट. आणि ZnO हे दोन्ही काय ऍक्ट होतात? अँफोटेरिक ऍक्ट होतात. विचारलं जातं तुम्हाला अँफोटेरिक ऑक्साइड्स काय ऍक्ट होतात? अँफोटेरिक ऑक्साइड्स. ठीक आहे ना? फॉर एक्झाम्पल सपोज Al2O3. Al2O3 when reacts with, फक्त रिॲक्शन बघा, बॅलन्सिंग वगैरे काय गरज नाही आता इथं सध्या. ट्वाइस Al, ठीक आहे ना, Cl3 प्लस थ्राइस H2. प्रोडक्ट काय फॉर्म होतोय फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ओके, कोणासोबत रिॲक्ट होतो हे फक्त बघा तुम्ही. आता बॅलन्सिंग कडे जास्त लक्ष देऊ नका. ठीक आहे ना? बॅलन्सिंग आपण नंतर स्टडी करायचं. ठीक आहे. ऍसिड सोबत रिॲक्ट झाला ना, ऍसिड सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो, म्हणजेच हा बेस म्हणून ऍक्ट होत असणार आहे. करेक्ट. आणि Al2O3 तुम्ही हे लेचिंग प्रोसेस मध्ये स्टडी केलं असणार आहे रिॲक्शन. बरोबर आहे ना? ॲल्युमिना म्हणतो त्याला आपण. ट्वाइस NaOH. करेक्ट ना? ठीक आहे. which forms सोडियम मेटा अल्युमिनेट. करेक्ट ना? ओके, ट्वाइस NaAlO2. ओके, प्लस H2. आता इम्पॉर्टंट काय आहे इथं? हा बेस म्हणून आहे. ओके, हा कोण ऍक्ट होईल? ऍसिड. समजतंय का? ओके, तो ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतो. ओके, आणि काय? बेस सोबत पण रिॲक्ट होतो. बेस असेल तर तो ऍसिड ऍक्ट होणार आहे. ओके, ऍसिड असेल तर तो बेस ऍक्ट होणार आहे. याचा अर्थ काय? इट ऍक्ट्स एज अ अँफोटेरिक सबस्टन्स. अँफोटेरिक, समजलं ना? which reacts with acids as well as bases. Understood? त्याला म्हणायचं अँफोटेरिक ऑक्साइड्स. झिंकची रिॲक्शन सेम होते. झिंक ऑक्साइड प्लस, ठीक आहे, यस, HCl घेऊ शकतो का? यस, डेफिनेटली. which forms what? ZnCl2 plus what? H2. ऍसिड सोबत रिॲक्शन झाली. झिंक ऑक्साइड when reacts with twice NaOH, which forms what? Na2 ZnO2. Na2 ZnO2 plus H2 plus H2. यस, हा कोण आहे? ऍसिड आहे. हा कोण आहे? बेस आहे. बेस सोबत पण रिॲक्ट झाला, ऍसिड सोबत पण रिॲक्ट झाला. ठीक आहे ना? ऍसिड सोबत आणि बेस सोबत दोन्ही सोबत रिॲक्ट झाला. इट मीन्स दिस इज अगेन अँफोटेरिक. अँफोटेरिक इन नेचर. समजलं हे? मग अँफोटेरिक ऑक्साइड्स तुम्हाला विचारले जातात. ओके, ऍसिडिक ऑक्साइड्स विचारले जातात. इवन बेसिक ऑक्साइड्स विचारले जातात. नॉन मेटल्स मध्ये ऍसिडिक ऑक्साइड स्टडी करायचं, डोंट वरी. समजलं हे? पाठ करून ठेवा तुम्ही आता. ओके, रिॲक्शन विथ हायड्रोजन. हायड्रोजन, ठीक आहे. पण मोर, ओके, रिॲक्टिव्ह मेटल जे आहेत, मोर रिॲक्टिव्ह मेटल्स,
ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण आहे तर पोटॅशियम, सोडियम. ओके, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. हे हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात डायरेक्टली. पोटॅशियम रिॲक्ट होतो, ठीक आहे ना. सोडियम रिॲक्ट होतो, जसं की सपोज मी सोडियम घेतलं, Na H2 सोबत रिॲक्ट करा. Na कशासोबत H2 सोबत ट्वाइस लागतो. दोन्हीची व्हॅलन्सी मॅच करू शकता. याची पण व्हॅलन्सी एकच आहे, याची पण व्हॅलन्सी एक आहे. एक एक घ्यायचं आहे. पण व्हॅलन्सी घेते वेळेस काय करायचं, ॲटॉमिक स्टेट मध्ये घ्यायचं, मोलिक्युलर स्टेट मध्ये नका घेऊ. हे 1 1 काय असणार आहे मग NH. फॉर्म्युला समजला तुम्हाला, NaH हा फॉर्म होतो, समजतंय. ओके, ट्वाइस NaH फॉर्म होतो. दिस इज आयोनिक हायड्राइड. कसा आहे तो, आयोनिक हायड्राइड आहे, म्हणजे तिथं आयोनिक बॉन्ड आहे थोडक्यात. ठीक आहे ना. ओके, कॅल्शियमचा घेतलं सपोज, कॅल्शियम तो सुद्धा रिॲक्ट होतो. कॅल्शियम जे रिॲक्टिव्ह आहेत ना रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये, ते रिॲक्ट होतात. ओके, कॅल्शियम when reacts with H2 which forms calcium hydride, calcium hydride. आता जे हायड्राइड आहेत ना, ओके, these hydrides again react with water. बरोबर आहे ना. ओके, म्हणजे हे हायड्राइड जे आहेत ते बेसिस फॉर्म करतात वॉटर मध्ये. NaH when reacts with H2O. बरोबर आहे ना. ओके, which forms what, twice. ठीक आहे ना. ओके, तर ट्वाइस घेतलं तर इथं पण काय घ्यावं लागेल आपल्याला, ट्वाइस घ्यावं लागेल. ओके, डोंट वरी, बॅलन्स नाही केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा प्रोडक्ट काय फॉर्म होतो, NaOH प्लस व्हॉट, H2 गॅस. ओके, प्रोडक्ट काय फॉर्म झाला बघा. NaH ज्यावेळेस वॉटर सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस परत NaOH फॉर्म करतो. दिस इज बेस, किंवा त्यालाच अल्कली सुद्धा म्हणतात, अल्कली. अंडरस्टूड, ठीक आहे ना. ओके, कॅल्शियम हायड्राइड, calcium hydride, correct, when reacts with water which forms again is what, calcium hydroxide plus twice H2. ठीक आहे ना. ओके, परत काय होतो, H2 गॅस इव्हॉल्व होतो when reaction with the water. समजलं हे, ठीक आहे. याचा अर्थ काय, हे खूप रिॲक्टिव्ह आहेत, करेक्ट, आणि हे सुद्धा खूप रिॲक्टिव्ह आहेत. वॉटर सोबत रिॲक्ट होतात म्हणजे डेफिनेटली काय, मोर रिॲक्टिव्ह आहेत ते. आलं लक्षात. आणि हे काय, आयोनिक हायड्राइड्स फॉर्म करतात. हे आयोनिक हायड्राइड्स वॉटर मध्ये परत काय, बेसिस फॉर्म करतात. समजलं ना. ओके, काय फॉर्म करतात, बेसिस. क्लिअर. एखादी क्वेश्चन असं विचारू शकतात तुम्हाला, ओके, ऑक्साइड्स वरती, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज, विच ऑफ द फॉलोइंग इज amphoteric oxide, amphoteric oxide. कुठला असेल, ऑप्शन ए सपोज MgO दिले, दुसरा ऑप्शन आहे कॅल्शियम ऑक्साइड, सी आहे झिंक ऑक्साइड. ठीक आहे ना, झिंक ऑक्साइड. आणि डी आहे Na2. ठीक आहे, सो ऑप्शन काय असेल मग, झिंक ऑक्साइड, दॅट इज द एम्फोटेरिक ऑक्साइड. ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट ज्या रिॲक्शन्स आहेत ऑक्साइड्सच्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ओके, कंटिन्यूअस करत राहा या रिॲक्शन्स, थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. ओके.